आयुष्यात सगळं मिळालं तरी खरी माणसं नसेल तर काहीच मिळालं नाही असं वाटतं. पण जर खरी माणसं सोबत असतील तर कमीमध्येही आयुष्य खूप सुंदर वाटतं. नातं टिकवायचं असेल तर त्यासाठी कारण शोधू नयेत, फक्त मनापासून जपावं लागतं. कारण नाती ही शब्दांवर नाही तर हृदयावर उभी राहतात. काही लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात, ते आपल्याला सोडून जातात, पण त्यांची आठवण आयुष्यभर सोबत राहते. जे आपल्यावर खूप प्रेम करतात ते कधीच दाखवत नाहीत, पण त्यांची प्रत्येक छोटीशी काळजी आपल्याला खूप काही सांगून जाते. दुःख कितीही असली तरी जर आपल्याला खऱ्या माणसांचा आधार असेल तर ते दुःख सहन करणं खूप सोपं असतं. काही जखमा अशा असतात की त्या कधीच दिसत नाहीत, पण त्या मनाला कायम कुरतडत राहतात. वेळ आणि नाती ही खूप मौल्यवान असतात. ती एकदा हातातून निसटली की पुन्हा परत येत नाहीत. माणूस कितीही मोठा झाला तरी आई वडिलांच्या आधाराशिवाय त्याला स्वतःचं अस्तित्व अपुरं वाटतं. आयुष्यात पैसा, पद, कीर्ती ही सगळी नंतरची गोष्ट आहे, पण जर मनाला शांतता नसेल तर ते सगळं निरर्थक आहे. काही लोक दूर गेले तरी मनातून कधीच दूर होत नाहीत. उलट त्यांची आठवण प्रत्येक क्षणी आपल्या जवळ असल्यासारखी वाटते. खरी साथ ही आयुष्यात एकदाच मिळते. बाकी सगळे लोक फक्त सोयीसाठी येतात आणि जातात. दुःख वाटलं की हलकं होतं, पण काही वेळा मनातलं दुःख सांगायलाही कोणी नसतं. नातं जपायला वेळ द्यावा लागतो, लक्ष द्यावं लागतं, अन्यथा गैरसमज वाढतात आणि नाती हळूहळू तुटत जातात. मनापासून दिलेली साथ ही लाखो शब्दांपेक्षा जास्त महत्वाची असते. खऱ्या नात्यामध्ये तू चुकीचा आहेस हे सांगणं महत्वाचं असतं, पण त्याच वेळी मी तुझ्या सोबत आहे हे सांगणं अजून जास्त महत्वाचं असतं. जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं तेव्हा आपण गमावलेली व्यक्ती नाही तर तिने दिलेला विश्वास गमावलेला असतो. सुख वाटली तरी ती वाटतात, पण दुःख मनात साठवली तर ती दुप्पट वाटतात. काही वेळा मनाला हवं ते मिळत नाही, पण जे मिळतं तेही मनापासून स्वीकारायला शिकावं लागतं. मनुष्य आयुष्यभर जगतो, पण खरं तर तो फक्त काही क्षणांसाठी आठवला जातो. म्हणून चांगलं जगणं महत्वाचं आहे. शब्द कधी विसरले जातात, पण केलेली वागणूक कायम लक्षात राहते. काही माणसं आपल्या आयुष्यात पुस्तकासारखी येतात, वाचून संपली की ती निघून जातात, पण त्या पानांचा सुगंध कायम राहतो. जीवनातील खरी मजा ही आपल्या जवळच कोण आहे यापेक्षा आपल्या सोबत कोण उभं राहतं यात असते. दुःख सांगितलं तर लोक ऐकतात, पण ते समजून घेणं ही फक्त खऱ्या माणसांची खूण असते.